हमेशा सूर्य का प्रतीक रहा है और ये मराठा वंशज है, ये मराठा का एक खून है। और मेरा जो मकसद था ना, वो युद्ध ऐसा था जहां पर मराठाओं ने अपना पराक्रम दिखाया था। आज भी हरियाणा के अंदर मराठाओं का शौर्य दिवस 14 जनवरी को बनाया जाता है और उस दिन हरियाणा से और महाराष्ट्र से लोग इकट्ठा होते हैं और शौर्य की गाथा को याद करते हैं। कोई बात नहीं, उसमें मराठाओं की भाई हार तो हुई थी, लेकिन उसके बाद भाई मजबूती के साथ मराठाओं ने कम बैक किया और बताया कि हम पीछे हटने वालों में से नहीं है। और उसी की याद में मैं ये मिट्टी लेके आया हूँ। और ये मिट्टी हमेशा मैं, जब भी 14 जनवरी कार्यक्रम होता है तो जब भी महाराष्ट्र से लोग जाते हैं तो इस मिट्टी को तिलक करते हैं, नमन लगाते हैं। और कोई जुडिशरी में हो या फिर आईएएस ऑफिसर हो, चाहे नेवी ऑफिसर हो, चाहे कितना बड़ा पॉलिटिशियन हो, वो इस मिट्टी को माथे लगा के उसके भाव ऐसे मैंने कईयों के आंसू पड़ते देखे हैं आंखों से नमन करते हुए। तो फिर मेरा सौभाग्य है, मैं 4 धाम यात्रा पे निकला हूँ दोस्तों साइकिल से, और करीब करीब 3500 किलोमीटर का सफर मेरा हो चुका है। 2 महीने 7 दिन, आज 8वां दिन है मेरा यहाँ पर आपके बीच में। तो मेरा मित्र मंडळ बंधू, आपण हा कार्यक्रम आयोजित केला। एक खऱ्या अर्थाने ही रणभूमी आहे, ही मराठ्यांची रणभूमी, पानिपत रणभूमी, पण मात्र ह्या मातीचा जो श्वास आहे, खऱ्या अर्थानं हा आवाज आहे, हा प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण केलेला प्रयत्न काय आनंद होतो। क्रीडा भारती ही खेळ आणि खेळाडूंच्या माध्यमातून सशक्त राष्ट्राची निर्मिती यासाठी संपूर्ण देशात कार्यरत आहे। मला अभिमान आहे की हे आमचे सहमंत्री आहेत हरियाणामधले, आज ते एवढा मोठा प्रवास करायसाठी निघालेले आहेत। तर आमचे सगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते हे त्यांना आमच्या परीने संपूर्ण सहभाग देत आहेत, सपोर्ट करत आहेत। आज त्याच निमित्ताने आम्ही ठाण्यामध्ये काल ते आले, त्यांचं स्वागत केलं। आज इथून ते मुंबईला जातील। हरियाणाचे सुपुत्र अनेक साता समुद्र पार करून या ठिकाणी आपल्याला ठाण्याच्या भूमीमध्ये आलेले आहेत। खऱ्या अर्थानं आपण बघत असताना उमंग अकॅडमीचे राठोड सर माझ्याकडे जोडलेले आहेत। राठोड सर, एकीकडे समाज मनाचा कळत चाललाय, माणसातलं माणूस पण ढळत चाललंय, अशा वेळेला तरुणांच्या मनातले भाव ओळखून आपण तरुण पिढीला एक प्रेरणा देता। दीपक शर्मा सारखे एक व्यक्ती साता समुद्र पार येते, सायकल चालवते, तरुणांना संदेश देते, काय आनंद होतो। ऍक्च्युली जर आपण बघितलं, शर्माजींचं खरंच कौतुक करायला पाहिजे। आणि सर्वात मी आधी सांगेल, दीपक शर्माचा आपला ठाणे नगरीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे। कारण आजच्या काळाची खूपच गरज आहे। गरज याच्यासाठी आहे, आज आम्ही पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो आणि जवळपास आपण सर्वच जण न्यूज वगैरे डेली बघत असतो। कोणाला 32 वर्ष वय चालू आहे, 36 वर्ष वय चालू आहे, अटॅक आला, हे झाला, ते झालं। आणि आजचा खाण्यापिण्या सगळ्या गोष्टींच्या आणि वातावरणाच्या परिणामामुळे तरुण पिढी जास्त करून आजारग्रस्त आपल्याला होताना दिसत आहेत। आणि यामध्ये या सर्वातून जर वाचवायचा एकच उपाय म्हणजे मातीशी माणूस जुळला पाहिजे। आज आपण बघतोय सर्व तरुण पिढी सर्वांच्या हातामध्ये मोबाईल। आपला जो क्रीडा, जे पूर्वीचा काळ होता, 90चा काळ होता, मुलं टाइमपास करण्यासाठी मातीमध्ये जायचे, खेळायला, क्रीडावरती जायचे, मैदानात उतरायचे। आताचे तरुण पिढी काय करतायत, टाइमपास करण्यासाठी घरी बसून मोबाईल मध्ये गेम खेळत आहेत। आणि त्यामुळे आज खरंच काळाची गरज आहे। भले आयुष्यात तुम्ही काही करू नका, पण देवाने जो आपल्याला शरीर दिलेला आहे, लाखो करोडोचं शरीर दिलेलं आहे, त्या शरीराला नक्कीच जपलं पाहिजे। आणि ते जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी मैदानाशी जुळलंच पाहिजे। आज दीपक शर्माने आपल्याला जो काही हरियाणामधून आपली मराठा साम्राज्याची, जे मराठा साम्राज्य ज्यावेळेस मुघलांचा काळ होता त्यावेळेस एक छोटंसं रोपटं लागलं होतं, ज्याचं रोपटं आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजने लावलं होतं। ते रोपटं मोठं करण्याचं काम पुढची पिढीने नक्कीच केलेलं आहे। त्यामध्येच जे पानिपत या ठिकाणी 1771 मध्ये युद्ध झालं होतं, अब्दुल शाह अब्दाली आणि आपले मराठा साम्राज्याचे नेतृत्व करत होते सदाशिवराव पेशवे यांच्यामध्ये तो युद्ध झाला होता। आणि हा युद्ध जरी मराठा हारले होते, परंतु अब्दुल शाह अब्दाली हा देखील त्याच वेळेस हारला होता। कारण जे कमकुवत आपल्या समाजाला समजत होते, त्याच मराठा समाजाने जवळपास अटके पार झेंडा लावला होता। याचा अर्थ असा होतो, भारताचा पूर्ण जवळपास दिल्लीपासून, पंजाब पासून, पाकिस्तान पासून तर अफगाणिस्तान पर्यंत मराठा साम्राज्य एवढा मोठा पसरला होता। आणि त्यावेळेस ज्यावेळेस यामध्ये जरी मराठा साम्राज्याचा पराभव झाला असेल, पण अब्दुल शाह अब्दालीचे सैन्य सुद्धा वाचले नव्हते, त्याला जावं लागलं होतं।
तर एवढा मोठा पराक्रम ज्या समाजाने केलेला आहे त्या समाजाचा पूर्ण भारतामध्ये आज कौतुक केला जातो आणि त्या मातीचं देखील आपण सर्वांनी कौतुक केलंच पाहिजे आणि हेच आपल्यासाठी प्रेरणा आहे. कारण याच्यातूनच बघा, एक तर आपण रोजगारासाठी प्रयत्न करतोय, सोबतच यामधून आपला स्वतःचा सुद्धा शरीर मजबूत होण्यापासून तर सगळ्याच गोष्टी, एकही गोष्ट यातून आपल्याला नुकसानकारक नाहीये. आणि सर्वात महत्वाचं सांगितलं म्हणजे शर्माजींचं की व्यसनमुक्तीचं आज खरंच काळाची गरज आहे. आपण बघतोय चांगले चांगले 20-20 वर्षाची मुलं, 18-19 वर्षाचे मुलं व्यसनाचा आहारी झालेले आहेत आणि ते स्वतःला तर त्रास करूनच घेतात, शिवाय ज्याने तुम्हाला जन्म दिला आईबापांना देखील त्यांना त्रास करून देत आहेत. तर हे असं नाही झालं पाहिजे आणि सर्व तरुण पिढीने यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि नक्कीच एक सशक्त महाराष्ट्र, एक सशक्त भारत आपण निर्माण करण्यामध्ये हातभार लावला पाहिजे. ही अशा आहे ती रणभूमी. ही रणभूमी आहे, ही मराठ्यांची रणभूमी आहे आणि म्हणून अशा रणभूमीची माती घेऊन आपणाला या ठिकाणी आपणाला दीपक शर्मा आहे तो साता समुद्र आलेला बघायला मिळतोय. हे देशाचं भविष्य आहे आणि म्हणून ह्या देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी असणारी ह्या मातीचा प्रत्येक थेंब त्यांच्या कपाळाला आपणाला लावलेला बघायला मिळतोय. खरे हे देशाचं भविष्य आहे. ह्या देशाचा तरुण घडला पाहिजे, ह्या देशातली तरुण पिढी नेहमी घडली पाहिजे आणि म्हणून ह्या देशाचं भविष्य घडत असताना मात्र असणारी आपणाला ही या ठिकाणी आपणाला पानिपत रणभूमीची ही माती मात्र आपणाला इथला तरुण आणि तरुणी आपणाला कपाळाला लावलेलं बघायला मिळतंय. खरं एकीकडे आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या रणभूमीचा इतिहास सांगत असताना मात्र दीपक शर्मा सारखे एक व्यक्ती ठाणे शहरामध्ये आणि दूर याच्यापासून आल्यानंतर मात्र एक समाजाला आणि तरुणांना प्रेरणा देते. हे खऱ्या अर्थानं ठाणे शहराचं एक कौतुल्य भाग्य म्हणावं लागेल. कॅमेरामॅन प्रतीक राजपूत, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.